नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत अशी अळूची वडी। जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग वेळ न घालवता साहित्य पाहून घेऊ। इथे मी अळूची 5 पानं घेतलेली आहेत। एक मोठी वाटी बेसन घेतलंय आणि अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ, कोकमचं आगूळ घेतलंय, तीळ घेतले आणि लाल तिखट, हळद, मीठ आणि हिंग आणि वाटणसाठी 5 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या, कोथिंबीर, अद्रक, ओवा आणि जिरं हे पाणी न घालता मी वाटून घेणार आहे। आता आपण अळूच्या पानांचा देठ काढून घेऊ। इथे मी अळूच्या पानांचा देठ आणि दोरा काढून घेणार आहे। आता दोरा काढून झालेला आहे। आता त्याच्यावर लाटणी फिरवणार आहे, जेणेकरून आपला रोल व्यवस्थित बनला पाहिजे। अशा प्रकारे सर्व देठ आणि दोरे काढून घ्यायचं आणि त्याच्यावर लाटणी फिरवून घ्यायची। सर्वात पहिला आपण अळूच्या पानांना लावायला पीठ तयार करून घेऊ। सर्वात पहिलं बेसन, तांदळाचं पीठ, तीळ, मसाला, हळद, मीठ आणि हिंग। आता पहिला आपण हे मिक्स करून घेऊ। पेस्ट, आणि कोकमचा आगूळ। हा आगूळ मी सर्व घालणार नाही, थोडा घालणार आहे आणि थोडा पानांना लावायला ठेवणार आहे। आता आपण मिक्स करून घेऊ। आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं। आणि इथे जास्तही पातळ नाही आणि जास्तही जाड नाही, मीडियम ठेवायचं। इथे तुम्ही चिंचेचा आगूळ पण घालू शकताय कोकमच्या ऐवजी। अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे। जास्तही पातळ नाही, जास्तही जाड नाही, मीडियम आहे। आता आपण अळूच्या पानांना पीठ लावून घेऊ। आता आपण पानाला आगूळ लावून घेऊ। आता आपण पीठ लावू। पीठ लावते, जास्तही पातळ नाही, जास्त पण जाड नाही, मीडियम लावायचं। आता आपण दुसरं पान घेऊ, त्याच्यावरती अशा प्रकारे ठेवून द्यायचं। थोडा
आता पीठ लावून झालेलं आहे, तर ह्या बाजूने पहिलं असं दुमडून घ्यायचं, त्याच्यावरती पीठ लावायचं, नंतर ह्या बाजूने त्याच्यावर पण थोडंसं पीठ लावून घ्यायचं, तर वरची बाजू अशी करून घ्यायची। आणि खालच्या साईडने रोल करत करत जायचं। अशा प्रकारे सर्व पानांना पीठ लावून रोल करून घेऊ। रोल तयार झालेले आहेत। जर तुमचे रोल केलेले सुटत असतील तर तुम्ही त्याला दोरा बांधू शकताय। आता आपण रोल वाफवून घेऊ। इथे आपण इडलीचं भांड ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी ओतलंय आणि भांड काळं पडू नये म्हणून लिंबू पिळलंय। आता आपण चाळण घेतलेली आहे, चाळणीला तेल लावू, का तर रोल चिपकू नये म्हणून। आणि त्याच्यामध्ये रोल ठेवून द्यायचं। आता रोल आपण वाफवायला ठेवू। 10 ते 15 मिनिटं रोल वाफवायला ठेवायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस थोडासा फास्ट करायचा। चला तर आपण चेक करून घेऊ। रोल वाफून तयार झालेले आहेत। आता आपण थंड करायला ठेवू। अळूवडीचे रोल थंड झालेले आहेत। आता आपण त्यांना कट करून घेऊ। बघू शकताय व्यवस्थित असं, जास्त पण जाड नाही आणि जास्त पण पातळ नाही, असे व्यवस्थित कट करून घ्यायचे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण अळूवडी तळून घेऊ। आता आपण त्यांना पलटून घेऊ। आणि दोन्ही साइडने व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे। अशा प्रकारे सर्व अळूवडी तळून घेऊ। झटपट आणि सोपी अशी अळूची वडी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी झाली आहे मला कमेंट करून सांगा। अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू।